बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या तपोवनातील सुमारे 1800 झाडं साधुग्रामकरता तोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। या वृक्षतोडी विरोधात सर्वसामान्य नाशिककरांसह विविध नेते मंडळी, कलाकार यांनी आवाज उठवलाय। मात्र आता सरकारमधलाच पक्ष वृक्षतोडीला विरोध करतोय। आधी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आता शिंदेंच्या शिवसेनेनेही वृक्षतोडीला विरोध केलाय। वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने आज तपोवन परिसरात आंदोलन केलं। शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तपोवनातील तोडल्या जाणाऱ्या झाडांची राखी बांधत पूजा केली आहे। दुसरीकडे मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी वृक्षतोडी संदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेने केलेल्या आंदोलनासंदर्भात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचं काय म्हणणं आहे बघूया। आता मी त्याबद्दल काही बोलणार नाही। आता त्यांना एकदम आठवण का झाली किंवा काय, ठीक आहे, त्यांचं ते नाशिककर आहेत, त्यांची भावना मी समजू शकतो झाडांच्या बाबतीमध्ये। पण आता मला तुम्ही सांगा, जर 400 झाडं समजा वाईटात वाईट झालं ते 300 झाडं त्यातले वाया जातील, समजा प्लॅन केले तर येणार नाही किंवा काय होईल। पण जर त्याच्या बदल्यामध्ये मी जर 15,000 झाडं लावतो तर हा केवढा मोठा विषय आहे। मला थोडं समजून घ्या शासनाची भूमिका आमची, आणि हे आपलं शहर आहे, आपल्या सगळ्यांना मिळून हे करायचं आहे। एकीकडे शिंदेंची शिवसेना वृक्षतोडी विरोधात आंदोलन करत होती, दुसरीकडे गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले। तपोवनातील वृक्षतोडीच्या बदल्यात 15,000 झाडं लावण्याचं आश्वासन सरकारने दिलंय। यासाठी नाशिक शहरात ठिकठिकाणी खड्डे खणण्यात आले। त्या कामाची पाहणी महाजनांनी केली आहे। यावेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेने केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली। तर साधुग्रामच्या जागेत कोणतेही एक्झिबिशन सेंटर सुरू होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। झाडं तोडून, एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही। आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं, तुम्हाला इथली इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली, त्यांनी सांगितलं की आपण इथे साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या, भले आमच्याकडून ऑप्शन करा, आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल। नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात, हे असतात, त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल। पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही। पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही। तिकडे नाशिकच्या तपोवनातली सुमारे 1800 झाडं तोडण्याच्या निर्णयामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। संसदेच्या अधिवेशनातही तपोवनातल्या वृक्षतोडीचा मुद्दा पोहोचला। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी लोकसभेमध्ये शून्य प्रहरात हा मुद्दा मांडलाय। झाडं तोडून नाशिकचा श्वास थांबवला जातोय असं वाजेंनी म्हटलं। तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनाही राजाभाऊ वाजेंनी पत्र लिहिलं आणि वृक्षतोड थांबवावी अशी मागणी केली आहे। माननीय अध्यक्ष महोदय, नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली सुमारे 1800 झाडे तोडण्याची चर्चा सुरू आहे। हा परिसर शहरासाठी महत्त्वाचा तर आहेच, आणि महत्त्वाचे म्हणजे हा परिसर अनेक पक्षी, प्राणी आणि जैवविविधतेचा केंद्र आहे। नागरिक, पर्यावरण तज्ज्ञ आणि विविध संस्थांनी या झाडे तोडी विरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे। नाशिकमध्ये साधुग्रामासाठी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही वनराई असलेल्या पवित्र तपोवनाची निवड का करण्यात आली, याबाबत प्रशासनाकडून पारदर्शक प्रक्रिया दिसत नाही। स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय पारदर्शक नसून पर्यावरण परिणाम अहवाल, लोकांसोबत संवाद आणि तज्ज्ञांचे मत विचारात न घेता ही प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे। झाडे ही निसर्गाची फक्त सजावट नाही, ती भविष्याची हवामान सुरक्षिततेची हमी आहे। आणि म्हणून माझी केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे की तपोवन परिसरातील सर्व वृक्षतोड तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पर्यावरण व विकास यात समतोल राखणारा पर्याय निवडावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।